नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभाग गट ड चौकीदार पदासाठी सुधारित परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध झालेले आहे। आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे। सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत ही अपडेट देत आहे, त्याच्यामुळे सर्वांना एकच विनंती आहे, सर्वांनी सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, कारण सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट बघायला भेटतील। आणि आदिवासी विकास विभागाचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभाग चौकीदार गट ड च्या पदभरतीसाठी परीक्षेसाठी सर्वात बेस्ट पुस्तक स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेले आहे। आदिवासी विकास विभाग चौकीदार गट ड 38 प्रश्नपत्रिका संच सर्वात बेस्ट पुस्तक आहे। सर्वत्र महाराष्ट्रामध्ये एकच हे पुस्तक उपलब्ध आहेत आणि या पुस्तकामध्ये तुम्हाला या ठिकाणी 2012 पासून 2026च्या सर्व प्रश्नपत्रिका कव्हर केलेल्या आहेत। विशेष म्हणजे आदिवासी विकास विभागाच्या स्पेशल तांत्रिक प्रश्न ज्या शासकीय आश्रमशाळा आहे त्यांच्या देखील स्पेशल तांत्रिक प्रश्न या पुस्तकामध्ये कव्हर करण्यात आलेले आहे। या पुस्तकामध्ये या ठिकाणी 2026च्या नवीन या ठिकाणी 25 प्रश्नपत्रिका जे तांत्रिक प्रश्नांसह कव्हर करण्यात आलेले आहे आणि इथून मागे आणि सर्व प्रश्नपत्रिका चालू घडामोडी सर्व विषयांसहित कव्हर करण्यात आलेले आहे। हे पुस्तक प्रसिद्ध असे लेखक विठ्ठल नागनाथ राऊतवर यांनी लॉन्च केलेले आहे। तर या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, आदिवासी विकास विभागामार्फत 29/4/2026 रोजी या ठिकाणी 478 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती। आता त्याच्यासाठी या ठिकाणी सुधारित नवीन वेळापत्रक प्रसिद्ध झालेले आहे। मागे या ठिकाणी एक वेळापत्रक प्रसिद्ध झालेले होते, परंतु ते काही कारणास्तव या ठिकाणी परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली होती। आता हे नवीन वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे। प्रकल्पानुसार या ठिकाणी बघू शकता, कळवण आणि चिमूर या ठिकाणी 28 जुलैला पेपर होणार आहे शिफ्ट 1 ला। त्याच्यानंतर वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा 28 जुलैला होणार आहे, 2 शिफ्टमध्ये पेपर होणार आहे। त्याच्यानंतर अकोला, घोडेगाव 29 जुलैला 1 शिफ्टमध्ये। त्याच्यानंतर आहे पुसद, राजूर, देवरी, यावल आणि भामरागड 29 जुलैला पेपर होणार आहे, 2 शिफ्टमध्ये। ठीक आहे। त्याच्यानंतर अशा प्रकारे सर्व या ठिकाणी तुम्ही समजा नाशिकला भरला आहे, नाशिकचा शिफ्ट 1 मध्ये कधी पेपर होणार आहे, या ठिकाणी 1 ऑगस्टला। अशा प्रकारे तुमचे पेपर किती दिवस चालू राहणार आहेत, तर या ठिकाणी बघू शकता तुमचे या ठिकाणी 28 जुलै, 29 जुलै, 30 जुलै, 31 जुलै आणि 1 ऑगस्ट अशा प्रकारे तुमचे 5 दिवस तुमचे पेपर चालणार आहेत। संपूर्ण या ठिकाणी वेळापत्रक तुम्ही बघून घ्यायचं आहे। संपूर्ण वेळापत्रक आपल्या या ठिकाणी जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे चौकीदार भरतीचा त्याच्यावरती दिलेला आहे, टेलिग्राम ग्रुप वर टाकलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आहे देत आहे। शिफ्ट 1 कशी असणार आहे बघू शकता, शिफ्ट 1 8ला सुरू होणार, 8ला शिफ्ट 1 रिपोर्टिंग टायमिंग या ठिकाणी गेट तुमचा क्लोज होईल 9:30 वाजता, एक्झाम 10 वाजता सुरू होईल आणि 12 वाजता संपेल। आणि दुसरी शिफ्ट कशा प्रकारची आहे, 1ला रिपोर्टिंग टायमिंग आहे, 2:30 वाजता गेट क्लोज होईल, 3 वाजता पेपर सुरू होईल आणि 5:40ला तुमच्या या ठिकाणी पेपर संपतील। अशा प्रकारे या ठिकाणी ही या ठिकाणी माहिती दिलेली आहे। आणि परीक्षेच्या 7 दिवस अगोदर म्हणजे या ठिकाणी 7 दिवस अगोदर परीक्षा तुमची सुरू होणार आहे। बघू शकता इथं 28 तारखेला तर तुमची परीक्षा या ठिकाणी हॉल तिकीट किती तारखेला येईल, तर या ठिकाणी 20 तारीख ते 21 तारखेला तुमचं हॉल तिकीट येईल। आणि हॉल तिकीट आल्याच्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला अपडेट दिली जाईल आणि ते कशा प्रकारे डाउनलोड करायचं याची देखील माहिती दिली जाईल। त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। हे नवीन वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे, आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती बघायला भेटेल। ठीक आहे, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये।